नमस्कार मित्रांनो, ट्रेंडिंग न्यूज अँड लेटेस्ट अपडेट या चॅनलवरती तुमचे स्वागत आहे। मित्रांनो, आज आपण आपल्याचे या व्हिडिओमध्ये बघणार आहोत लाल परी मालामाल सवलतीमुळे 2 वर्षात कमवले 3894 कोटी आणि 88 लाख। काय असणार, चला तर जाणून घेऊया आपल्याच्या या व्हिडिओच्या माध्यमातून। मित्रांनो, 2023-24च्या अर्थसंकल्पामध्ये शासनाने राज्यातील सर्व महिलांना एसटीच्या सर्व प्रकारच्या बसमधून प्रवास करताना तिकीट दरात 50% सवलत देण्यास जाहीर केली होती। तसेच राज्यभरातील प्रवाशांना गावागावापर्यंत पोहोचवण्यासाठी एसटी मोठा हातभार लावत असून प्रवाशांची संख्या वाढावी म्हणून विविध योजनाही लागू करत आहे। त्यानुसार आतापर्यंत लागू करण्यात आलेल्या विविध योजनांद्वारे एसटीचे प्रवासी वाढत असून ज्येष्ठांसह महिलांच्या योजनेचा चांगला प्रतिसाद मिळत असल्याचा दावा महामंडळाने करत महिला सन्मान योजना सुरू झाल्यापासून 31 मे अखेर 72,76,11,576 लाभार्थींनी 50% सवलतीच्या दरामध्ये प्रवास केल्याचे सांगितले। मित्रांनो, एसटी महामंडळाने दिलेल्या माहितीनुसार 75 वर्षावरील ज्येष्ठांना एसटीमधून मोफत प्रवास आणि राज्यातील सर्व महिलांना एसटीच्या तिकीट दरात 50% या सवलतीमुळे एसटीला प्रतिपूर्ती रक्कम म्हणून गेल्या 2 वर्षांमध्ये 3,893 कोटी 88 लाख 41,000 रुपये उत्पन्न मिळाले। सवलतीच्या प्रतिपूर्ती रकमेमुळेच एसटीची आर्थिक गाडी रुळावर आली। मे महिन्यात एसटीला 16 कोटी तोटा झाला असून योजनामुळे एसटीची घोडदौड आर्थिक फायद्यांच्या दिशेने सुरू होईल असा विश्वास महामंडळाने व्यक्त केला आहे। स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त 75 वर्षावरील ज्येष्ठांना एसटीच्या सर्व प्रकारच्या बसमधून मोफत प्रवासाची सवलत देण्यात आली होती। मित्रांनो, 26 ऑगस्ट 2023 पासून अमृत ज्येष्ठ नागरिक या नावाने ही योजना एसटीने सुरू केली। योजना सुरू झाल्यापासून 31 मे 2024 पर्यंत योजनेअंतर्गत 34,99,21,302 लाभार्थींनी मोफत प्रवास केला। त्याची प्रतिपूर्ती रक्कम म्हणून शासनाने एसटीला 1,799 कोटी 96,70,000 रुपये दिले। सध्या दरमहा सुमारे 2 कोटी 25 लाख लाभार्थी योजनेचा लाभ घेत असून प्रतिपूर्ती रक्कम म्हणून एसटीच्या महसुलात महिन्याला सुमारे 125 कोटी रुपये जमा होतात। मित्रांनो, तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी तुम्ही आपल्या चॅनलला लाईक, शेअर अँड सबस्क्राईब करा। धन्यवाद।